भाऊजी, खरं तर आम्ही तुम्हाला हे सगळं आधीच सांगायला हवं होतं. कशाबद्दल बोलताय? देवयानीबद्दल. देवयानीबद्दल काय माहितीये तुम्हाला? आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना भाऊजी, तुम्ही लंडनला गेल्यावर तिच्यावर एका पाठोपाठ एक संकट कोसळली होती, तेव्हा ती इथे आली होती. आपल्या घरी यायची ती भाऊजी. तिच्या येण्याबद्दल आम्ही साईमांना विचारलं होतं, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की ती मदत मागायला आली होती म्हणून. मग तेव्हा तुमचं आणि तिचं बोलणं नव्हतं झालं? नाही होऊ शकलं बोलणं, पण तिला घरातनं बाहेर जाताना जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा मला कळलं होतं की जे काही घडलं होतं ते देवयानीच्या मनाविरुद्ध होतं. साईमा आमच्याशी खोटं बोलल्या होत्या. देवयानी इकडे मदत मागायला आली नव्हती भाऊजी. आमच्यामधल्या नात्याला आपल्या घरातनं विरोध होणार आहे आम्हाला माहिती होतं वहिनी, पण आमच्या गैरहजेरीत असं काही वागतील असं मात्र आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. वहिनी, आता आम्ही तुम्हाला अगदी स्पष्टपणे विचारतोय, आम्हाला खरं काय ते सांगा. आमच्यातल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यात आपल्या घरातलं कोणी कारणीभूत आहे? द्या ठेवते. कसं वाटतंय वहिनी? बरं वाटतंय. कुणामुळे हे सगळं घडतंय हे सांगण्यासाठी हा विषय मी आपल्यासमोर काढलेला नाही भाऊजी, तर दुसऱ्या कुणा व्यक्तीमुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून फक्त हा विषय आम्ही आपल्यासमोर काढला होता. शेवटी आमची शंका खरी ठरली. जर साईमांनी आणि भैया साहेबांनी ही गोष्ट केली असेल तर त्यांनी ती चांगली नाही केली. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यायला लागतील आणि आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना जाब विचारू. भाऊजी, एवढी कोणावर चिडली आहेस? अजूनही पूर्ण निर्दोष सुटली नाहीस म्हणून स्वतःचाच राग येतोय. काकू, आणि जरी पूर्ण निर्दोष सुटलीस तरी अतिरेक्याची प्रेयसी ही ओळख थोडीच पुसली जाणार आहे. काय तू ना देशमुखांच्या घराण्याला कलंक आहेस. आज तुझ्यामुळे आम्हाला घराबाहेर पडण्याची सुद्धा चोरी झाली आहे.
नशीब समज तुझी आई वाचली. यापुढे तुम्ही दोघीही बहिणी माझं ऐकत जा, त्यातच तुमचं भलं आहे. साक्षी, पोलीस स्टेशनमध्ये राहून तुझी मस्ती जिरली असेल ना? का अजून बाकी आहे? अगं बोल ना, अगं खरंच बोल काहीतरी. यापूर्वी खूप तोंड चालायचं तुझं, आता गप्प राहून खूप त्रास झाला असेल ना? नाही, खरंच खरंच बोल. तू काय बोलणार म्हणा? तुला तोंड आहे काय बोलायला? तुझ्या दादूंना खूप अभिमान होता ना तुमच्या दोघींचा. आता जर ते काय माणसात असते तर तुमचे हे पराक्रम बघून परत वेडे झाले असते. असंच वागायचं माझ्या पुढे. नेहमी मान खाली ठेवायची, कळलं? चल जात. कुणामुळे हे सगळं घडतंय हे सांगण्यासाठी हा विषय मी आपल्यासमोर काढलेला नाही भाऊजी. तर दुसऱ्या कुणा व्यक्तीमुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून फक्त हा विषय आम्ही आपल्यासमोर काढला होता. जे काही घडलं होतं ते देवयानीच्या मनाविरुद्ध होतं. तुमच्या लाडक्या देवयानीनं आम्हाला नाकारला. आज आमच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले तिने. जिच्यासाठी आम्हाला शुद्धीवर राहायचं होतं तिने आज आम्हाला नाकारला. कोणासाठी राहायचं आम्ही शुद्धीवर? आदित्यराजे, स्वतःला सांभाळा. अहो, तुमच्या भवितव्याची काळजी घ्यायला आम्ही अजून आहोत ना. तुम्ही आमची काळजी करू नका ना यापुढे. जेवढी आजपर्यंत काळजी केली ना तेवढं पास झालं. तर यापुढे आम्हाला आमच्या नशिबावर सोडून द्या. हॅलो. हॅलो देवयानी, आम्ही प्रियदर्शिनी. बोला. आम्हाला तुला भेटायचंय देवयानी. मला माहिती आहे तुम्हाला मला का भेटायचंय. तुम्हालाही मला तेच प्रश्न विचारायचे असतील जे विक्रमने विचारले. आणि तुम्हालाही असंच वाटत असेल की मी माझा निर्णय बदलावा. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे भेटून काहीच उपयोग होणार नाही. आमचा विश्वासच बसत नाहीये की तू बोलतेस. मी फोन ठेवते. आमचं बोलणं तर रणवीर राजे, का कोण जाणे आज आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. काहीतरी अघटित घडणार आहे असं वाटतंय. तुम्ही निश्चिंत राहा, काय होत नाही. साईमा, भैया साहेब, वाह वाह. साईमा, तुम्ही आमच्या आई आहात आणि तुम्ही आमचे वडील बंधू. देवयानीच्या रूपानं तुम्ही आमचं आयुष्य आमच्यापासून हिरावून घेतलं.
तुमच्या मनाविरुद्ध जाऊन आम्ही देवयानीच्या प्रेमात पडलो, त्याची एवढी मोठी शिक्षा तुम्ही आम्हाला दिली का? कशासाठी? देवयानीला तुम्ही आमच्यापासून दूर का केलं साईमा? तुम्ही आमच्याशी इतकं निष्ठुरपणे वागाल याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती साईमा. भैयासाहेबांचं ठीक आहे, ते राजकारणी आहेतच, पण तुम्ही आमच्याशी इतकं घाणेरडं राजकारण खेळाल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आदित्यराजे, तुम्ही शांत व्हा. तुमची मनस्थिती आम्ही समजू शकतो. तुम्ही शांत झालात की या विषयावर आपण नंतर बोलू. ते शक्य नाहीये साईमा. आता ते कधीच शक्य नाही. देवयानीच्या असहाय्यतेचा फायदा उचलून तिला तुम्ही आमच्यापासून अगदी पद्धतशीरपणे दूर केलं. आमच्या गैरहजेरीत तिला मदत करण्याच्या हेतूने तिला तुम्ही आमच्यापासून दूर केलं साईमा. का वागलात असे? का वागलात तुम्ही असे? आदित्यराजे, तुमच्या प्रेमाबद्दल आणि देवयानीबद्दल तुम्ही खूप बोललात आणि आम्ही खूप ऐकून घेतलं. हो, आम्हीच देवयानीला तुमच्यापासून दूर केलं. देवयानीने तुम्हाला सोडावं म्हणून आम्ही त्यांच्याशी तडजोडीचा व्यवहार केला. आदित्यराजे, व्यवहार एका बाजूने होत नाही. आपल्या बहिणीच्या सुटकेसाठी त्यांनी तुमचं प्रेम धुडकावून लावलं. नोटांच्या बदल्यात त्या तुम्हाला विसरल्या आणि तरी सुद्धा तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे बघून आम्हाला खूप आश्चर्य वाटतंय. साईमा, खरं तर आम्हाला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही. पैसे देऊन स्वतःच्या मुलाच्या आयुष्याचा सौदा करणाऱ्या आईकडनं आम्ही कुठल्या उत्तराची अपेक्षा धरणार आहे? पण तुमच्याकडनं मात्र आम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तर हवीत भैयासाहेब. प्रत्येक गोष्टींचे खुलासेही हवेत. लहानपणापासून आम्ही तुम्हाला आमचा आदर्श मानत आलो. तुमच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही आमच्या आयुष्याची सुरुवात केली. तुम्ही दाखवाल त्या रस्त्याने आम्ही आंधळेपणाने तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या पाठोपाठ येत गेलो. मग तो चुकीचा असला तरी, बरोबर असला तरी. तुम्ही राजकारणी आहात हे आम्हालाही माहिती आहे भैयासाहेब, पण हेच राजकारण तुम्ही घरात आणाल आणि आपल्या लहान भावाविरुद्धच घाणेरडं राजकारण खेळाल असं मात्र आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. भैयासाहेब, आम्हाला तुमच्याकडनं प्रत्येक प्रश्नांची उत्तरं हवीत. आता आणखी काय बाकी राहिलं? विचारा, काय विचारायचं ते. इथे नाही, अशा ठिकाणी जिथे फक्त तुम्ही आणि आम्ही असू, एकांतात. देव, देव, तू का रडतेस? काय नाही, असंच. देव, आता आई सुद्धा हॉस्पिटलमधनं घरी आली, मी सुद्धा परत घरी आली. मग का रडतेस तू? सांगितलं ना साक्षी, खरंच काही नाही. देव, तू जरी मला सांगितलं नाहीस ना तरी मला माहितीये तू का रडतीयस ते. नाही साक्षी, तू समजतेस तसं खरंच काहीच घडलं नाही. मग कुठे आहे विक्रम? पोलीस स्टेशनमध्ये एकदाही मला भेटायला आला नाही तो. तूच म्हणतेस ना माझ्यासाठी त्यांनी वकील पाठवला होता.
त्याच्यामुळेच माझी जामिनावर सुटका झाली. कोर्टात सुद्धा एकदाही आला नाही विक्रम. साधा एक फोनही नाही केला मला. देव, मला असं वाटतं की नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही साक्षी, खरंच खरंच काहीच प्रॉब्लेम नाही आहे. देव, माझ्या आयुष्यात असं काही घडेल असं मला कधीच नाही वाटलं. आयुष्य असंच असतं साक्षी. या दिवसांमध्ये मीही बरंच काही शिकले. ज्याचा आपण दिवस रात्र विचार करतो ते आपल्याला कधीच मिळत नाही. अशा काही घटना घडतात ज्याचा आयुष्यात आपण कधीच विचार करू शकत नाही. साक्षी, जे व्हायचं होतं ना ते होऊन गेलं. स्वप्न समजायचं आणि विसरून जायचं. कारण कुणाबरोबर आपल्याला जगता नाही आलं तरी स्वतःसाठी आपल्याला जगावंच लागतं. देव, हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करते, पण मला नाही वाटत मी हे कधी विसरू शकेल. प्रियदर्शनी, प्रियदर्शनी, आम्हाला माहिती आहे हे तुमचंच कारस्थान आहे. भैयासाहेब, एखादी गोष्ट आमच्या मनाप्रमाणे व्हावी यासाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आहे.